हॅलो नमस्कार, मी आहे दिव्या आणि पुणे फर्स्टच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, पुणे फर्स्टच्या निमित्ताने आपण पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहोत आणि तिथला इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय। आज मी कुठे आली आहे सांगते। पुण्यातले मानाचे 5 गणपती हे सगळ्यांनाच माहिती असतात, पण त्याशिवाय सुद्धा पुण्यामध्ये इतरही काही गणपती खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यातलाच एक गणेशोत्सव फेमस आहे पुण्यातला, तो म्हणजे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव। आज आपण भाऊसाहेब रंगारी यांच्याच वाड्यामध्ये आलेलो आहोत आणि आपण आज जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत वाड्यामध्ये काय काय नक्की आहे। मुळात भाऊसाहेब रंगारी हे कोण आहेत, तर भाऊसाहेब रंगारी हे स्वातंत्र्य सेनानी होते। इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावं, सर्व जाती धर्मातल्या लोकांमध्ये एकी वाढावी, एकजूट व्हावी म्हणून त्यांनी हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असं म्हटलं जातं। तर आज आपण याच भाऊसाहेब रंगारींच्या वाड्यामध्ये जाणार आहोत, आतमध्ये बघणार आहोत काय आहे, कसं आहे स्ट्रक्चर, काय माहिती आपल्याला मिळते। आणि अर्थात आपल्याला आज जॉईन झालेला आहे आपला इंडोलॉजिस्ट मित्र अमोघ वैद्य। अमोघ, हॅलो। हॅलो। तर आज आपण भाऊसाहेब रंगारींच्या वाड्यामध्ये आलेलो आहोत। मला वाटतं आज जाऊया आपण। हो, भाऊसाहेब रंगारी हे खरं तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमधलं आणि त्याचबरोबर पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवामधला अत्यंत महत्वाचा नाव। हा जो वाडा आपण बघतोय हा त्यांचाच वाडा। ही जी बाहेरची बोळ होती ती रंगारी बोळ, म्हणजे टेक्सटाईल रंगवणा जो प्रकार असतो तो या बोळीत व्हायचा। भाऊसाहेब लक्ष्मणराव जावळे असं त्यांचं पूर्ण नाव। सगळे त्यांना भाऊसाहेब म्हणायचे। इथं जे त्यांचं जे सगळं चरित्र आहे म्हणजे ह्या वाड्याचं, कारण ह्या वाड्यामध्ये सार्वजनिक गणपती म्हणजे पहिला सार्वजनिक गणपती जो असला तो ह्याच वाड्यामध्ये। तू बघशील तर त्यावेळेसच्या केसरीमध्येही त्याची बातमी आली होती। तोच रथ आपण बघणार आहोत। आणि मुळातच क्रांतीची सुरुवात जर आपण म्हणायला सुरुवात केली पुण्यामध्ये जी होते ती सगळी ह्या वाड्यातनं किंवा ह्या वाड्याच्या आजूबाजूच्या परिसरातनं सगळी होते। त्यामुळे हा वाडा म्हणजे नुसता वाडा नाही बघणार होता आपण, हा वाडा क्रांतिकारकांचा वाडा आहे। मग क्रांतिकारकांचा वाडा असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस वेगळं आहे का काही, निश्चितच वेगळं आहे। कसं आहे, क्रांतिकारकांचा वाडा म्हणजे प्रत्येक क्रांतिकारक ह्या वाड्याला स्पर्श करून गेला, प्रत्येक क्रांतिकारक येऊन गेलेला। मग जर तसं असेल तर इथं त्यांच्या भेटीगाठी होत असणार आहे आणि हे ब्रिटिशांना कळू द्यायचं नाही म्हणून अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या या वाड्यामध्ये केलेल्या आहेत। तर ती पहिली म्हणजे दाराची क्लूप, ती आपण बघूया। आता मी हे दार बंद केलं, करायला लागेल तुला करायला लागेल दार बंद। ओके, कर बरं इथनं। अच्छा, आता दार बंद झालंय। हो बरोबर, आत मीटिंग चालू असेल, ब्रिटिशांना कळणार नाही। पण जर एखादा क्रांतिकारकाला आत यायचं असेल तर त्यासाठी इथे एक छोटीशी पासकी ठेवलेली आहे। कळणार नाही असं छोटासा तिथं डॉट केलेला आहे जेणेकरून तुम्ही हे वर उठतं। एक मिनिट, हे बघा। अच्छा, तसंच आतल्या बाजूला तू बघशील हा गुप्त भूमिगत कक्ष आहे। म्हणजे ज्यावेळेस परत कोणीतरी आलं तर त्यांना लपण्यासाठी, आत थांबण्यासाठी हा कक्ष म्हणजे हा तळघर आहे एक प्रकारचं। आणि खालच्या भागात मध्ये तुम्हाला लपता येतं। आणि तुला इथून दिसेल, आता ते बंद जरी केलं असतं तरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येतं। ह्याच्यावर लाकडी फळ्या ठेवल्या पॅक काही आहे असं कळत पण नाही। हा जो भाग आहे हा सरळ तिकडे ओपन होतो, जेणेकरून आज जर कोणी असेल, इथून कोणी येत असेल तर हा ओपन केल्यामुळे कोण आलाय आणि कोण गेलाय हे व्यवस्थित दिसतंय। ओके, हे इथं आहे डावीकडं ते देवघर। ओके,
हा वाड्या ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस वाड्या हे देवघर त्यांचं त्यावेळेस वरच्या बाजूला साफसफाई करत असताना म्हणजे व्यवस्थित त्याचं कन्झर्वेशन झालंय. हे करत असताना त्याच्या वरनं म्हणजे ह्या भागातनं काही शस्त्र खाली पडले. बर, काय कुठली काय काय पडलं ते दाखवतो मी. सो बरोबर ह्याच्या खाली देवघर आहे. अच्छा, ठीक आहे. आणि हा जो चौकोन दिसतोय ह्या चौकोनात ती सगळी शस्त्र ठेवली गेली होती. बर, त्यातली काही तिथे त्यांनी लिहिलेलं पण आहे. देवघरावरील या गुप्त जागेत ब्रिटिशांकडून लुटलेली शस्त्रे लपवली जात. त्यातली इथे आहेत बघ. ही बघ ही शस्त्रे. सो इथं त्यांनी त्यांचं छोटस म्युझियम तयार केलंय. म्हणजे ही ब्रिटिशांकडनं लुटलेली हो, सगळी सगळी शस्त्र आहे. तलवारी आहेत, युक्ती आहे, कट्यार आहे आणि ह्या त्याच्या सगळ्या अच्छा बुलेट्स. काही महत्वाच्या बंदुका पण तू बघशील इथे आहेत बघ. आणि ज्या वेळेस पहिला गणेशोत्सव काय म्हणून सुरू झाला आणि हा पहिला तो सार्वजनिक गणपती तो ज्या रथातनं आला, ज्या रथातनं विसर्जनासाठी गेला, तो हा रथ अजूनही हाच रथ वापरला जातो भाऊसाहेब रंगारे गणपतीला. हा आणखीन एक मुख्य भाग जिथं बसून चर्चा करता येते. आणि पुन्हा हा नॉर्मल घरासारखाही लक्षात येतो तुला इथं थांबणं वगैरे, कारण ह्या गॅलरी मधनं म्हणजे बाल्कनी मधनं सज्जातनं तुला आजूबाजूचा भागही बघता येतो. आता इथं वाडे होते सगळे, आणखीन थोडासा मागं जाईल. बिल्डिंग खूप बऱ्यापैकी पुढे आल्या, पण ही बोळ आहे थोडीशी मोठी असते. ओके. त्यामुळं हा जो वाडा आहे हा वाडा कायमच क्रांतिकारकांसाठी आणि त्याचबरोबर देशभक्तांसाठी किंवा आपण म्हणूयात सार्वजनिक गणेशोत्सवातल्या गणेश भक्तांसाठी कायमच अत्यंत मनाच्या एका कोपऱ्यात अत्यंत काय म्हणूयात स्थान करून आहे. कारण तू बघशील तर दारापासनं त्या बाल्कनीत येईपर्यंत फक्त क्रांतिकारकांसाठीच्या गोष्टी तुला इथं दिसतात. बरोबर. त्यामुळे हा डेडिकेटेडली देशभक्तीसाठीचा वाडा होता असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे त्या भाऊसाहेब रंगारेंपासनं आणि खाली त्यांचे वंशज पण आहेत थांबलेले त्यांच्यापर्यंत ती परंपरा ही अजूनही चालत आलेली आहे. वाडा जपून ठेवण्याची, वाडा जपण्याची, जपणूक करण्याची, जे काही सापडतं ते किती व्यवस्थित सांभाळून ठेवण्याची. सो आहे. इंटरेस्टिंग. तर एकंदरीतच वाडा आपण आतमधनं पाहिलेला आहे. म्हणजे पुणे हे नेहमीच सेंटर राहिलेलं आहे सगळ्याच गोष्टींचं आपण खरं तर म्हणू शकतो. तर पुण्यामधला हा असा एक वाडा भाऊसाहेब जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी यांचा, क्रांतिकारकांना सपोर्ट करणारा, मदत करणारा, त्यांना आश्रय देणारा असा हा वाडा आपण आत्ता पाहिला. आपण अजूनही वेगवेगळ्या ठिकाणांना इंटरेस्टिंग भेटी देणार आहोत आणि तिथल्या काही सुंदर सुंदर गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. अशाच कंटेंटसाठी पाहत राहा, वेगवेगळ्या स्टोरीजसाठी पाहत राहा. सबस्क्राईब करा पुणे फर्स्ट.